नमस्कार मंडळी, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। तर आता महालक्ष्मी येतच आहेत, त्यासाठी आपण जे काही फराळाचं करतो त्यामध्ये मी आज फराळाचं सगळं काही वस्तू बनवून घेणार आहे। मग त्यासाठीच हा खास व्हिडिओ केलेला आहे। तर त्यामध्ये रव्याचे लाडू, बेसनाचे लाडू तर झालेले आहेत ऑलरेडीच, मग रव्याचे लाडू, अनारसे आणि नंतर करंजा, मोदक, गुरुळ्या आणि वळीव लाडू, तर हे सर्व काही करायचं आहे। तर रव्याच्या लाडूचा व्हिडिओ मी टाकला होता, म्हणजे शॉर्ट टाकला होता, तो तुम्ही बघितलाच असेल। त्यामुळे मग आता मी बाकीच्या गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे। तर रव्याचे लाडू सुद्धा मी सांगते थोडक्यात। व्यवस्थित रवा भाजून घेऊन त्यामध्ये थोडासा कच्चा पाक टाकलाय आणि त्यामध्ये ना साय टाकली। विशेष म्हणजे असे पेड्यासारखे मऊ मऊ लाडू जर तुम्हालाही बनवायचे असतील तर त्यामध्ये दुधाची साय उचलून डायरेक्ट त्या पाकात टाकायची, म्हणजे रव्यामध्ये जेव्हा आपण पाक टाकतो ते मिक्स करून त्यावर नंतर साय टाकायची। हे बघा मी दाखवते तुम्हाला अशी, आणि साय टाकून त्याला गरगर 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 हलवून घ्यायचं आणि व्यवस्थित सेट व्हायला 10 मिनिटासाठी ठेवायचं फक्त। तर लगेच मी खाली रवा भिजवून घेते करंजासाठी। करंजा पण मला करायच्या आहेत, मग त्यासाठी थोडंसं कोमट दूध केलंय आणि मग रवा भिजवून ठेवतीये। अशा पद्धतीने एक घट्टसर गोळा बनवून ठेवायचा, म्हणजे जास्त नाही करायचं त्याला, म्हणजे जास्त दूध नाही घालायचं, पातळ नाही करायचं, घट्ट बनवून ते साईडला ठेवून दिले मी। तर हे अनारशाचं पीठ आहे ते मी आधीच करून ठेवलेलं आहे। ते एक 2 ते 4 दिवस लागतात ह्या प्रोसेसला, त्यामुळे ते आधीच सगळं करून ठेवले। आणि मग आत्ता ते जे मोकळं असतं त्याला घट्ट गोळा बनवण्यासाठी त्याला थोडंसं केळ लावायचं, जास्त नाही लावायचं, थोडंसं केळ लावून त्याला मस्त गोळा करून घ्यायचा आणि त्याला केळ लावून छान असं चुरायचं, व्यवस्थित घस 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 चुरून घ्यायचं आणि छानपैकी मऊ मऊ असा गोळा त्याचा बनतो। मग तो गोळा करून थोडा वेळ सेट व्हायला त्याला ठेवायचं आहे आपल्याला। सेट झाल्याच्या नंतर मग घ्यायचं आणि नंतर त्याला व्यवस्थित आणखीन एकदा थोडंसं मऊ करून घ्यायचं आणि मग छोटे 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 गोळे करायचे त्याचे। हात थोडा खूपच जास्त चिकट झालेला आहे माझा, पण ठीक आहे। मग हात धुवून म्हणजे थोडं हाताला तेल लावायचं, म्हणजे जास्त चिटकत नाही ते, आणि तेल लावून मग छानपैकी त्याचे छोटे 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 लाट्या करून घेऊन खसखस लावायची त्याच्या एकाच साईडला लावायची, बरं दोन्ही साईडला नाही लावायची, एक साईडलाच खसखस लावून छानपैकी लाट्या करून घेतलेल्या आहेत। मी लाट्या करून दिल्यात आणि आमच्या जाऊबाईंनी त्या तळल्यात। अशा पद्धतीने आम्ही कुठलंही काम आम्ही दोघीच करतो, त्यामुळं आमचं पटकन होऊन जातं, काही जास्त लोड पडत नाही। मग एकीकडे तेल तापायला ठेवलं होतं त्यांनी, मग मी त्यांना करून दिलं व्यवस्थित पटापट आणि त्यांनी लगेच तळून काढलं। अक्षरशः एवढ्या सगळ्या गोष्टी आमच्या कम्प्लिटली 1 तासात झाल्या, एवढं फास्ट केलं आम्ही। मग सगळं काही तळून घेतल्याच्या नंतर तेल खूप लागतं खाली पेपरला, त्यामुळं जास्त तर टिश्यू पेपर टाकला तर चांगले। टिश्यू पेपर टाकल्याने लगेच सगळं काही तेल त्याच्यामध्ये निघून जातं, राहत नाही जास्त ते। ह्या जे अनारसे आहेत ना ते गुळाचे अनारसे आहेत, खूप आवडतात आमच्यात सगळ्यांना, गुळाचेच अनारसे आवडतात। साखरेचे पण असतात आणि ते एकदम व्हाईट व्हाईट होतात, पण ते कुणीच खात नाहीत, तशाला तसे वेस्ट होतात, त्यामुळे आम्ही नेहमी ना ह्याचेच करत असतो, गुळाचेच करत असतो। तर अशा पद्धतीने एकदम रेड रेड असे सुंदर सुंदर अनारसे बनवून रेडी आहेत। लगेच करंजाचं जे पीठ भिजवून ठेवलं होतं तो घट्टसर गोळा होता, मग त्याला मिक्सरमध्ये थोडं 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 घेऊन टाकून व्यवस्थित त्याला एकदम मिक्सरवर फिरून घेतलं, त्यामुळे एकदम मऊ मऊ असा गोळा होतो त्याचा, आपल्याला लाटायला बिलकुल ताण पडत नाही, त्यामुळे ते मिक्सरवर फिरून घ्यायचं। मग मी तेच केलं। ही सोपी पद्धत आहे, आमच्या सासूबाईंनी सांगितली, म्हणजे मी आधी करत नव्हते, असं लाटायला खूप ताण पडायचं मग हातांना, मग त्यांनी सांगितलं की मिक्सरवर फिरून घ्यायचं, मग मी तेच केलं आणि एवढं मस्त मऊ मऊ झालं की कसलाच ताण पडला नाही ते लाटण्यासाठी। मग सगळं काही मिक्सरवर काढून घेतलं थोडं थोडं दूध टाकून, आणि मग असे छोटे 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 गोळे करून ठेवले आणि मग नंतर एक 42 करंज्या आमच्या झाल्या होत्या। एवढ्या करंज्या होतील असं वाटलं नव्हतं, पण ते झाल्या। मग एकदम 42 गोळे केले आणि खाली बसून आम्ही दोघींनी, मी लाटून दिले आणि आमच्या जाऊबाईंनी ते भरून घेतलं। कसलाच ताण न पडता आम्ही व्यवस्थितरित्या खाली बसून ते केलं आणि मस्त आमच्या दोघींच्या गप्पा चालू होत्या। गप्पा मारत मारत आम्ही मस्तपैकी ते करून टाकलं, म्हणजे असं वाटलंच नाही की आम्ही एवढं सारं काम त्या दिवशी केलं, कारण आम्ही दोघी बसलो की मस्त गप्पा मारत असतो आणि गप्पा मारण्यात आमचं काम कसं चुटकीमध्ये होऊन जातं ते कळतच नाही।
आणि तसं बघायला गेलं तर करंज्या करायला मला खूप आवडतात. तर करंज्यांच्या सोबत आम्ही 5 मोदकही करून घेतले आणि 5 गुरुळ्याही करून घेतल्या, म्हणजे आमच्याकडे त्यांचा मान आहे. मग अशा पद्धतीने छानपैकी मी ताटलीमध्ये ठेवून घेतले, कारण तळायला सोपे होतात. एक करायची एक तळायची म्हणजे खूप वेळ लागतो. मग आम्ही दोघींनी खाली बसून सगळे काही करून घेतल्या आणि त्यानंतर उभा टाकून त्यात तळून काढल्या. मग आमच्याकडे 5 गुरुळ्या आणि 5 वळीव लाडू आणि 5 मोदक हे सगळे काही आहेत गोष्टी. त्या सगळ्या काही गोष्टी आम्ही एकदाच करून घेतल्यापासून म्हणजे त्यानंतर आम्हाला तळायला सोपं होतं. तर हे एवढं सुंदर दिसत होतं ताटलीमध्ये. आणि ह्या गुरुळ्या करून घेतल्या, आमच्याकडे 5च असतात. व्यवस्थित छोट्या छोट्या साईजच्या करून घेतल्या. त्याला एकदम छानपैकी साईडनं दाबावं लागतं, म्हणजे नाहीतर ते तेलामध्ये गेलं की फुटून बाहेर पडतं. मग नंतर अशा थोड्या वाईटमध्येच करंज्या तळून घेतल्या, मोदक तळून घेतले, गुरुळ्या तळून घेतल्या आणि आमचं सगळं काही रेडी होतं. लाडू तर आम्ही आधीच बांधून ठेवलेले आहेत आणि कशाचे बेसनाचे लाडूसुद्धा आम्ही आधीच बांधून ठेवलेत. त्यामुळं सगळं काही फराळाचं जे असतं ते झालं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त आमच्याकडं काहीच नसतं, एवढंच असतं. त्यामुळं सगळं काही झालं आहे. पापड असतात, ते पापड आम्ही लक्ष्मीच्या स्वयंपाकातच करतो. त्यामुळं आज त्याचं काहीच गोंधळ नाही आहे. तर लक्ष्मीचे हे सगळ्या काही गोष्टी झाल्यावर एक वेगळ्याच प्रकारचा आनंद आपल्या चेहऱ्यावर येतो, हो ना? तर सगळे पदार्थ कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.